जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटेल, दुसरे एक शिष्टमंडळ, त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांना भेटेल. याची तयारी आता सुरू आहे. आज शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटत आहे आणि जे आयुक्त आहेत, निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम, त्यांच्यावर विशेष जबाबदारी आहे, त्यांनाही तुम्ही त्यांची भेट घेता आहात. या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात येत आहेत, बाळासाहेब थोरात वगैरे वगैरे, आणि राज ठाकरे आहेत. तुमच्या त्या वाक्यानुसार आणि राज ठाकरे आहेत. तर नेमकं तुमचं म्हणणं काय आहे? आज निवडणूक आयोगाला तुम्ही तुमचं काय म्हणणं मांडणार? या देशातल्या निवडणुका सध्या गेल्या 10 वर्षापासून या देशातल्या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा म्हणजे एक फ्रॉड झालेला आहे, फसवणूक झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही हा अनुभव घेतला, हरियाणामध्ये काँग्रेसनं अनुभव घेतला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये किमान 40 ते 45 जागा चोरण्यात आल्या. नाहीतर भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशात आलंच नसतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान किमान 45 लाख मतं जी वाढली, त्याचा हिशोब आयोग द्यायला तयार नाही. 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये सर्व पक्षीय मोर्चा निघाला. शिवसेना त्यात आघाडीवर होती. मुद्दा काय होता की नाशिकमध्ये 3.5 लाख मतं ही डुप्लिकेट आहेत. ही शोधून काढली आमच्या लोकांनी, शिवसेनेच्या. 3.5 लाख मतं डुप्लिकेट आहेत. दुबार मतदार आहे. ही 3.5-4 लाख मतं महानगरपालिका निवडणुकीमधल्या 25 वॉर्डामध्ये जर फिरवली गेली, प्रत्येकी 5-5 हजार, 10-10 हजार, निवडणुकीचा निकाल फिरतो. आणि या संदर्भात निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही. हे नाशिकचे एक उदाहरण आहे. मुंबईत आहे, ठाण्यात आहे, कल्याण डोंबिवली, प्रत्येक ठिकाणी सरासरी 3.5 ते 4 लाख मतं दुबार आहे, डुप्लिकेट आहे, बोगस आहे. आणि हे लोक 2-2, 3-3 ठिकाणी मतदान करतात. अशा वेळेला निवडणूक आयोगानं यात एक निष्पक्ष पद्धतीनं, पारदर्शी पद्धतीनं काम करावं, ही आमची भूमिका आहे. व्हीव्हीपॅट का नाही मुंबईत? व्हीव्हीपॅट हा सुप्रीम कोर्टाचा ची सूचना आहे ना. मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅट का नाही? तर आम्हाला केंद्रानं त्या पद्धतीच्या ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या नाहीत. हे का उत्तर झालं? म्हणजे तुम्हाला चोऱ्या करायच्या, म्हणजे तुम्हाला फ्रॉड करायचा आहे. असे अनेक विषय आहेत जे आम्हाला निवडणूक आयोगासमोर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मांडाव्या लागतील. आणि त्या